हॅलो नमस्कार. वैशू विशाल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. इथे ना बेडरूममध्ये खूप पसारा झाला होता. तर मग मी काय केले, थोडे कपड्यांच्या घड्या करून घेतल्या व्यवस्थित. नंतर जे कपडे कपाटामध्ये ठेवायचे होते ते कपाटामध्ये ठेवले आणि मी एक बास्केट घेतलेली आहे असे वरचे कपडे ठेवण्यासाठी. तर मग मी ते वापराचे कपडे त्या बास्केटमध्ये ठेवून दिले व्यवस्थित. आणि आमच्याकडे लाईटचा प्रॉब्लेम आहे थोडा आता पावसाळा लागल्यामुळे. तर मग ही टॉर्च काढलेली आहे. तर ती रोज वरतीच राहते, त्यामुळे म्हटलं ही वरती ठेवून द्यावी. तर मग ती पॅक करून वरती ठेवून दिली. आणि आम्ही गावाला गेलो होतो ना, तर एक बॅग काढली होती वरती, ती वरतीच पडली होती. मग तिची व्यवस्थित घडी करून ती पण कपाटामध्ये ठेवून दिली. नंतर हे कपडे बाथरूममधले ते व्यवस्थित बाथरूममध्ये लावून द्या म्हटलं. कारण मग ते परत तीनदा शोधायला ना, तर आपल्याला द्यावं लागतं माणसांच्या हातामध्ये. त्यामुळे ते बाथरूममध्ये ठेवून दिले. नंतर हे कपडे वरती खूपच जास्त झाले होते. थोडे पाहुणे आले होते, त्यामुळे हे अंगावरचे खाली यात्राचे कपडे वरती काढले होते. म्हणलं ते पण व्यवस्थित ठेवून द्या. मग नंतर वरती लई पसारा होऊन जातो. त्यामुळे मग ते जेला पाहिजे ते वरती ठेवले आणि बाकीचे जे नाही पाहिजे ते ठेवून दिले. मग कसं पाहुणे आल्यावर परत काढल्या जात्या. वरती जास्त पसारा दिसत नाही, त्यामुळे म्हटलं व्यवस्थित ते ठेवून द्या. हे माझ्याकडून जातच नव्हतं, त्याच्यामुळे मी ते थोडं जास्त दाबून त्यामध्ये ठेवलं. मग वरती जो पसारा होता परत व्यवस्थित लावून दिला. बेडवरचं बेडशीट झटकून घेतलं व ते जमा होऊ नये म्हणून त्याला व्यवस्थित कोपऱ्यामध्ये दाबून दिलं. मग परत जे थोडंफार व्यवस्थित लावायचं होतं ते लावून दिलं. आणि पलीकडून साईडनं ना बेडच्या थोडं कोपरा असा सुटलेला आहे, त्याच्यामध्ये थोडी धूळ येते, पलीकडून दरवाजा येतं. त्यामुळे म्हटलं आता पसारा व्यवस्थित आवरतेच आहे, तर तो मग व्यवस्थित धूळ काढून घ्यावी म्हणून तिकडून झाडू घालून ती व्यवस्थित धूळ काढून घेतली. आणि रूम व्यवस्थित झाडून घ्या म्हटलं आता. तर मग ती रूम पण व्यवस्थित झाडून घेतली आणि सुपलीमध्ये भरून बाहेर कचराकुंडीमध्ये टाकून द्या म्हटलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.